नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे जानकी सुमित्राला म्हणत असते, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. आमच्या सगळ्यांचं श्रीधन एकत्र केलं ना, दागिने जर एकत्र केले तर असं भांडवल उभं राहील आणि आपण एका नवीन व्यवसायाला सुरुवात करू. तेव्हा सौमित्र म्हणतो, अगदी बरोबर. आणि दादा, गावामध्ये आपलं गुडविलसुद्धा आहे, तेव्हा लोक नक्की आपल्या व्यवसायाला प्रतिसाद देतील. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, गुडविल तर आहेच. आपल्या नानांनी लोकांची खूप मदत केली, प्रत्येक वेळेला संकटामध्ये धावून गेलेत. त्यामुळे आता आई आणि नानांची पुण्याई हे आपल्याला नक्की उपयोगात येईल. तेव्हा नाना म्हणतात, फक्त पुण्याईने काही होणार नाही आहे. आपण सगळेजण एकत्र असले पाहिजे. आपण सगळे जेव्हा एकजुटीने काम करू ना, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जिंकू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नवीन व्यवसायाला सुरुवात होणार आहे आणि सगळं काही आता पूर्वीसारखं झाले म्हणाल्यानंतर आजीने बोलणं ऐकलेलं असतं आणि आजी आता ऐश्वर्याला सगळं काही सांगायला येते. आजी म्हणत असते की ऐश्वर्या, अगं तुला वाईट बातमी द्यायची आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, आजी तुम्ही जेव्हा जेव्हा मला फोन करता ना, तेव्हा मी आधीच समजून गेलेले असते की तुम्ही मला काही चांगली बातमी देणारच नाही. तेव्हा आधीच मी माझ्या मनाला समजावून ठेवलेलं असतं की बाबा रे, आता काहीतरी वाईट बातमी आपल्याला ऐकायची आहे. तेव्हा बोला, मी माझ्या मनाची तयारी केली आहे, तुम्ही सांगा काय वाईट बातमी आहे ते. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, ऐश्वर्या तू माझ्याबरोबर बोलताना नीट बोलत जा हां. तू प्रत्येक वेळेला माझ्याशी अशीच जर बोलत राहिलीस तर मी तुला मदत करणार नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, आजी हे बघा तुम्ही मला मदत करताय ना, आपण दोघीजणी जी एकमेकींना मदत करतोय ते म्हणजे कशासाठी, आपल्या दोघींना एकमेकांची गरज आहे म्हणून म्हणून तुम्ही मला मदत करताय. तुम्ही माझ्यावरती खूप मोठे काहीतरी उपकार करताय असं मला भासवायची गरज नाही आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर मला सांगा की त्या लोकांनी काय असं केलं आहे जी माझ्यासाठी वाईट बातमी असणार आहे. तेव्हा आजी म्हणते, अगं ऐश्वर्या, ती जानकी आहे ना, तिने आता नवीन बिझनेस सुरू करायचं ठरवलं आहे आणि जे काही आता या लोकांचं ठरलेलं असतं ते सगळं आजी ऐश्वर्याला सांगते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, जितकं त्या जानकीला वाकवण्याचा प्रयत्न करते तितकी ती उभी राहण्याचा प्रयत्न करते ना. त्या जानकीने नाकीच 9 आणलेत माझ्या, काही हरकत नाही, पण तिचा हा प्लॅनसुद्धा मी फ्लॉप करून टाकेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळे दागिने जमा केलेले असतात. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश हे बघा, हे सगळे आमचे दागिने आहेत, ते तुम्ही आता जाऊन गहाण टाका आणि त्यातून जेवढे पैसे येतील ना तेवढे आपण भांडवलासाठी वापरू आणि आपला नवीन व्यवसाय आपण जोमाने सुरुवात करू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्राने आपली माळ दिलेली असते आणि त्यानंतरला ती मंगळसूत्रसुद्धा देत असते. ती म्हणते, हे घ्या माझं मंगळसूत्र घ्या, पैसे कमी पडायला नको. जानकी म्हणते, आई हे काय बोलताय तुम्ही, मंगळसूत्र देणार तुम्ही? ते तुमचं श्रीधन नाही, सौभाग्याचं धन आहे. अहो तुमच्या सौभाग्याची निशाणी अशी तुम्ही काढून देणार आहात का? आणि पैशांची जमाजमव झाली, आता तुम्ही बघितलेत ना, आपल्याकडे असणारी कॅश, सगळे दागिने, सगळं काही आपण दिलं आहे. त्यानंतर जानकी म्हणत असते, मी आणि इथे अवंतिकाने गळ्यातले मंगळसूत्र दिलेत का, मग तुम्ही का म्हणून देत आहे? ते गळ्यातलं मंगळसूत्र घाला बरं, तुम्ही आधी घाला. तेव्हा इथे आता जानकी सुमित्राला समजावते आणि ते मंगळसूत्र गळ्यामध्ये घालायला सांगते. तेव्हा जानकी म्हणत असते की आई, एवढं सगळं करायची खरंच काही गरज नाही आहे. या पैशातूनच आता आपली सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नाना म्हणत असतात की ऋषिकेश, अरे तुम्ही दोघेजणं जाताय दागिने घेऊन, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं भांडवल आता व्यवस्थित तुम्ही बाबा याची रक्कम ठरवा. कारण आपल्याला आता एवढी जमापुंजी होती ती सगळी दिलेली आहे भांडवलासाठी, त्याच्यामध्ये आता काही हयगय करू नका. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ऋषिकेश आणि सौमित्र दोघेजणं आता पैसे जमवायला जातच असतात. जे काही दागिने आहेत ते इथे आता गहाण टाकून त्याच्यातून मिळणारे पैसे आणि मग सगळे पैसे जमा करून इथे भांडवल जमा होणार असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र ऋषिकेश जात असताना तिथे सारंग आलेला असतो. सारंग म्हणतो, अरे दादा, अरे माझा पण शेअर घ्या ना. तेव्हा जानकी म्हणते, हे बघा सारंग भाऊजी, अहो तुमचा शेअर म्हणजे काय बोलताय तुम्ही,
तुम्ही काही देऊ नका. हे बघा, मी इथे आता सगळे दागिने होते ना ते दिलेत, अवंतिकाने दिलेत. जे काही आपल्याकडे कॅश होती, पैसे होते, ते सगळे जमा केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आता काही देऊ नका, पैशांची जमवाजमव झाली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणत असतो, नाही वहिनी, मी सुद्धा पैसे आणलेत. हे 30,000 रुपये आहेत, माझ्याकडून ठेवा. तेवढीच आपल्याला मदत होईल ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, 30,000 रुपये? सारंग, एवढे पैसे तू कुठून आणलेस? तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, सारंग, एवढे पैसे कुठून आणलेस तू? तुझ्याकडे तर एवढे पैसे नव्हते ना. तेव्हा इथे जानकी म्हणते, सारंग भाऊजी, सांगा बरं, कुठून आणले तेवढे पैसे? तुम्हाला माझी शपथ आहे सारंग भाऊजी, सांगा. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, वहिनी, अगं हे पैसे माझ्याकडे होते, ते दिलेत मी. तेव्हा जानकी म्हणते, नाही सारंग भाऊजी, खरं खरं सांगा, काय केलेत तुम्ही? तेव्हा इथे सारंग आपल्या खिशामध्ये हात घालतो आणि त्याच्या बाईकची जी चावी असते, तिचं किचन त्याच्याकडे असतं आणि चावी त्याने देऊन टाकलेली असते. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, हे तर तुझ्या बाईकची चावी आहे ना, त्याचं किचन होतं, मग चावी कुठे आहे? काय केलंस तू? तेव्हा इथे सारंग म्हणतो, अरे ती बाईक कुठे चालवायचो मी? तिथेच गहाण पडली होती, तुला माहिती आहे ना, धुळखात पडली होती तिथे. तेव्हा मी विचार केला की तिला विकायची, आणि तशीही जी वस्तू आपण वापरतच नाही तिला ठेवण्यात काय अर्थ आहे, म्हणून ती मी विकून टाकली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंगला खूप वाईट वाटलेलं असतं. जानकी म्हणते, सारंग भाऊजी, काय केलं तुम्ही? अहो, तुमच्या कष्टाच्या कमाईतून तुम्ही ती खूप प्रेमाने तुमच्यासाठी घेतली होतीत ना. तुमच्या स्वतःच्या स्वकष्टातून, पहिल्या इथे पगारातून ती बाईक तुम्ही घेतली होतीत. मग ती का बरं तुम्ही विकून टाकलीत? ती फक्त एक बाईक नव्हती, ते तुमचं स्वप्न होतं, त्या आठवणी होत्या. तुम्ही तिन्ही भाऊ त्या बाईकवरून फिरायचा, त्या बाईकवरती तुमच्या किती बरं आठवणी होत्या. आपली जेव्हा ओवी लहान होती, तिला काही हवं असेल तर पटकन गाडीला किक मारून तुम्ही लगेच आणायला जायचात ना भाऊजी. मग काय गरज होती ती बाईक गहाण ठेवायची? खरंच काही गरज नव्हती. पैसे जमा झाले होते ना, तुमची ती आठवण, तुमचं ते स्वप्न तुम्हाला असं गहाण ठेवायला नको होतं, विकायला नको होती. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते, तुम्ही तर म्हणत होता की ती तुमची मैत्रीण आहे म्हणून, कारण ती तुमची साथ कधीही सोडत नाही. मग आता कशी तुमच्या मैत्रिणीला सोडलीत तुम्ही? तेव्हा सारंग म्हणत असतो, वहिनी, अगं कधी कधी आपल्या आठवणी वगैरे सगळं बाजूला ठेवावं लागतं गं. आपल्या गरजेपेक्षा त्या गोष्टी काही महत्त्वाच्या असतात का? आता आपल्याला गरज आहे, त्याच्यामुळे मी ती गाडी विकली. पण आता जर योग्य वेळ असेल, माझ्या नशिबात असेल, तर तीच गाडी मला पुन्हा मिळू शकते ना. ती गाडी आपल्या दारामध्ये उभी राहू शकते, हो की नाही? तेव्हा जानकी म्हणते, हो भाऊजी, खरंच ती गाडी आहे ना, ती आता लवकरच आपल्या दारासमोर उभी असेल तुमच्यासाठी. मी परत आणीन ती गाडी. माझ्या ह्या सुंदर कुटुंबाला, माझ्या प्रेमळ कुटुंबाला कुणाची दृष्ट लागायला नको, असं आता जानकी म्हणत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, सारंग, काळजी करू नको, तुझी बाईक नक्की परत येईल. माझं एक कडं आहे ना, ओवीच्या आजारपणामध्ये हे मी माझं कडं गहाण ठेवलं होतं, पण जानकीने पैसे आल्यानंतर सगळ्यात आधी माझं हे कडं सोडवलं. तू बघ, ती तुझी ही बाईक आहे ना, तीसुद्धा लवकरात लवकर परत घेऊन येईल आणि सगळं काही आधीसारखं होईल, सगळं काही चांगलं होईल. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा जानकी म्हणत असते, आपण जर सगळेजण एकत्र असू ना, तर काही करू शकतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की त्या ऐश्वर्याने कितीही प्रयत्न करू दे आपल्याला त्रास देण्याचा, पण आपण सगळे रणदिवे एकत्र येऊन तिला पुरून उरणारच, असं इकडे आता सौमित्र म्हणत असतो, ऋषिकेश म्हणत असतो, आणि सारंग हे सगळेजण एकत्र येऊन आता एकत्रित येऊन नवीन व्यवसाय सुरू करत त्या ऐश्वर्याची बँड वाजवणार असतात. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की आता पैसे जमा झाले, भांडवल जमा झाले, पण आता व्यवसाय सुरू कुठला करायचा ते अजून ठरायचं बाकी आहे. तेव्हा जानकी म्हणत असते, मी ठरवलं आहे, पण तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल तर आपण मसाल्याचा बिझनेस करायचा का? त्यासाठी 2 कारणं आहेत. एकतर आपल्याला पैसेसुद्धा चांगले मिळतील, आणि दुसरं म्हणजे गावातल्या बायका आपल्याला मदतीला येतील ना, त्यांना आपल्याला रोजगार देता येईल. काय वाटतं तुम्हाला? तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, नाही नाही, ही चांगली आयडिया आहे. मसाल्याचा बिझनेस मलासुद्धा आवडेल, कारण आपल्याला ह्या बायकांसाठी माझी खूप इच्छा होती की काहीतरी केलं पाहिजे, त्यांना रोजगार निर्माण करून दिला पाहिजे, आणि जर मसाल्याचा बिझनेस केला तर बायकांना नक्कीच रोजगार मिळेल, असं इकडे आता सुमित्रासुद्धा म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी एकटीच विचार करत असते, आपली कामं करत असते. तेवढ्यातच त्या ठिकाणी आलेली असते लता. लता म्हणते, जानकी, माझी बबडी येऊ का गं?
जानकी म्हणते, आई अगं ये ना, विचारतेस काय, ये. तेव्हा प्रेक्षकांनो लता आता रूममध्ये येते आणि विचारते, काय गं बबडी काय करतेस? तेव्हा जानकी म्हणते, आई काही नाही गं, आता विचार करते, नवीन बिझनेस सुरू करायचा आहे ना, काय करायचं, कसं करायचं, कशी तयारी करायची, कसा रिस्पॉन्स मिळेल, या गोष्टीचा विचार करत होते. बाकी काही नाही, आपली कामं करत करत विचार करते. तेव्हा लता म्हणत असते, जानकी तुझा हात पुढे कर ना, हात पुढे कर. तेव्हा आता जानकी हात पुढे करते. तेव्हा लता आपल्या 2 सोन्याच्या बांगड्या तिच्या हातावरती ठेवते. तेव्हा जानकी म्हणते, आई अगं हे काय आहे? तेव्हा लता म्हणते की माझ्याकडून छोटीशी तुला भेट गं, काही मदत झाली तर. एवढीच जमापुंजी आहे माझ्याकडे, शेवटची. माझ्याकडे दुसरं काही नाही आहे तुला द्यायला. तेव्हा जानकी म्हणते, आई हे काय करतेस तू? ह्या तुझ्या बांगड्या तू मला का देतेस? तेव्हा लता म्हणते, असू दे ना, गरज पडेल. तेव्हा लता म्हणत असते, कसं आहे ना बेटा, माझ्याकडून तुला द्यायला काहीच नाही आहे. पण आता एवढं सगळं संकट असतानासुद्धा तू याच्यातून आता एक मार्ग शोधला आहेस, बरोबर ना? तर मला असं वाटतं की तू आता इथे एवढी धाडसाने उभी राहिली आहेस, तर त्या सगळ्यामध्ये माझासुद्धा थोडासा हातभार लागला तर मला बरं वाटेल. माझ्यामुळे खूप त्रास झाला आहे ना गं तुम्हाला सगळ्यांना. खरं तर तुमच्यावरती हे जे काही संकट आलं आहे तेच माझ्यामुळे आलं आहे. तेव्हा जानकी म्हणते, आई असं नको बोलूस गं, या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाही आहे, तू नको असं बोलू. तेव्हा लता म्हणते, असं कसं नको बोलू, माझीच चूक आहे ना बेटा. अगं तू किती नाही म्हणालीस तरी माझ्यामुळेच आज तुमची ही अवस्था आहे गं. तुम्हाला सगळ्यांना तुमचे दागिने द्यावे लागले, बरोबर ना? तेव्हा जानकी म्हणते, आई झालं ते झालं, तो आपला भूतकाळ होता की नाही, आता आपण तसा विचार नाही करायचा. आपण चांगला विचार करूया ना, की सगळं काही चांगलंच होईल म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो जानकी म्हणते, आई आता बघितलंस ना, पैशांची जमवाजमव झाली, या बांगड्या तू ठेव बरं. तेव्हा लता म्हणत असते, असू दे गं जानकी, गरज पडेल ना. तुम्ही सगळ्यांनी जरी मला माफ केलं असलं तरी सत्य बदलणार नाही आहे ना गं. सत्य तर तेच आहे की माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. तेव्हा तिथे आता जानकी म्हणत असते, आई असं नको बोलू गं, जे झालं ते झालं, विसरून जा ना. तेव्हा इथे लता म्हणते, विसरून जायला तू सांगतेस गं बेटा, पण मनातून शेवटीला जात नाहीच ना. शेवटीला कुठेतरी मला तर आठवतच राहतं ना की माझ्या चुकीमुळे माझ्या मुलीला खूप भोगावं लागलं आणि तिच्या सासरच्या लोकांनासुद्धा. तरीसुद्धा तुम्ही कोणीही मला एका शब्दाने दुखवत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता माया आलेली असते. माया म्हणते, जानकीताई जर इथे लता काकू इतका आग्रह करतायत तर बांगड्या त्या घ्या ना, तुम्ही ठेवा, तुम्हाला गरज पडेल. तेव्हा इथे आता जानकी त्या लताच्या आणि मायाच्या समोरच, लताच्या ठीक आहे पण मायाच्या समोरच आता ते दागिने त्या एका रेड कलरच्या बॅगमध्ये ठेवते आणि बरं कपाटाला लॉक नाही, काही नाही, समोरच्या समोर आता ते दागिने ठेवते. आधीच आपल्या घरावरती अशी परिस्थिती आली आहे की आपल्याला रस्त्यावरती यावं लागते की काय, अशी परिस्थिती घराची निर्माण झाली. त्याच्यामध्ये आता त्या कपाटाला लॉक केलं पाहिजे किंवा दागिने कुठल्या तरी सिक्युअर ठिकाणी ठेवले पाहिजे. पण नाही, असं आता ह्या जानकीने काही केलेलं नाही आणि परिणामी प्रेक्षकांनो आता पुढे बघा काय होतं ते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे माया म्हणत असते, खरंच तुमच्या घराची एकता बघून आहे ना, डोळ्यात अगदी पाणी आलं. इतकं मोठं संकट आलेलं असतानासुद्धा धाडसाने तुम्ही सगळेजण उभे राहिलात, खूपच छान गोष्ट आहे ही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते की माझं कुटुंब आहेच असं, माझ्या कुटुंबाने मला खूप काही दिले, त्याच्यामुळे त्या कुटुंबासाठी मलासुद्धा काहीतरी करता आलं पाहिजे, ही सतत धडपड माझी सुरू असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता माया ही तिथेच उभी असते. जानकीचं आणि लताचं बोलणं ती ऐकण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नाना म्हणत असतात की ऋषिकेश, अशा कठीण प्रसंगामध्ये तुम्ही सगळी भावंडे एकत्र आहात, अगदी खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभे आहात. अरे असं काही घडलेलं असताना तर सगळेजण एकमेकांना दोष देत राहिले, पण तुम्ही तसं नाही केलं रे. तुम्ही सगळेजण एकमेकांना सावरताय, या संकटातून बाहेर काढण्याचा एकमेकांना प्रयत्न करताय आणि त्याचाच तर मला आनंद आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो ऋषिकेश म्हणत असतो की नाना, अहो तुम्ही बघताय ना, त्या ऐश्वर्याने आपल्याला खूप त्रास दिला, आपल्याला तिने मनस्ताप दिला, आपलं खच्चीकरण करण्यासाठी तिने आपल्या घराचे पेपरसुद्धा चोरले. हे सगळं करून तिला आपल्याला त्रासच द्यायचा आहे ना. पण त्या ऐश्वर्याला आता तिच्या भाषेत उत्तर देण्याची वेळ आली.
तेव्हा सुमित्रा म्हणते, ऋषिकेश मी काय म्हणते, अरे त्या ऐश्वर्याला चितवायला जाऊ नका रे. ती नागिन आहे नागिन, कधी फणा काढून तुम्हाला डसेल सांगता येत नाही रे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, आई अगं डसण्याची तिची वृत्ती आहे, ती आपण बदलू शकत नाही. डसणं हे तिच्या रक्तातच आहे गं. तिला काय वाटतं, प्रत्येक वेळेला ती आपल्याला त्रास देते, निमूटपणे आपण सगळं काही सहन करतो. पण प्रत्येक वेळेला नाही ना गाई, आपली पण सहनशक्ती असते. तिला आपण काही डिवचायला जात नाही. पण जी व्यक्ती आपल्यावरती वार करत असेल ना, तर एकदा तरी तिला पलटवार करणं महत्त्वाचं असतं. नाहीतर मग ती आपल्याला वीक समजत जाते. तेव्हा त्या ऐश्वर्याला आता सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली आई. आणि तू काळजी करू नको. आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या ऐश्वर्याला पुरून उरू आम्ही सगळे रणदिवे. आपल्या एकीचं बळ तिला माहिती नाही आहे. शून्यातून आपण जग निर्माण करू शकतो हे तिला आता कळेल. ती आपल्याला रस्त्यावरती आणण्याचं जे काही स्वप्न बघते ना, तिचं हे स्वप्न स्वप्नच राहील. आपण पूर्वीप्रमाणे सगळं काही मिळवू, आपलं सगळं काही अगदी तसंच असेल आई. जी व्यक्ती आपल्यापासून आपलं लुबाडून घेण्याचा प्रयत्न करते ना, तिचे हात मात्र रिकामीच असतील. आता एका घावामध्ये तिचे कसे तुकडे होत आहेत ना, तू बघच. तिचा अहंकार, तिचा माज आणि तिची वृत्ती या सगळ्याचे तुकडे तुकडे होतील. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई नाना तुम्ही आता आराम करा, मी पण आता जातो. आता एका घावात त्या ऐश्वर्याचे तुकडे होतील हे मात्र नक्की, असं ऋषिकेश म्हणतच असतो. त्यानंतर इथे ऋषिकेश जानकी दोघेजण शांतपणे झोपलेले असतात. तेव्हा मास्कमॅन आता दरवाजा उघडून डिरेक्टली घरामध्ये येतो. समोरचा दरवाजा, इतकं मोठं घर, रणदिवे कुटुंब, दरवाजाला साधी कडी लागली की नाही ती सुद्धा कुणी बघू नये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मास्कमॅन डिरेक्टली जानकीच्या रूममध्ये येतो डिरेक्टली, आणि येऊन कपाट उघडतो आणि ज्या ठिकाणी तिने दागिने ठेवलेले असतात ना प्रेक्षकांनो, बरोबर तिथून ते दागिने काढतो आणि लगेचच तिथून पळून जात असताना तिथे असलेल्या कुंडीला त्याचा धक्का लागतो. कुंडी खाली पडते आणि फुटते. त्या आवाजाने आता जानकीला जाग येतो. जानकी म्हणते, ऋषिकेश ते बघा तिथे कुणीतरी आहे, कपाटाचा दरवाजा उघडा. घराचा दरवाजा कसा काय उघडा? तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश चोर होता चोर, कपाटामध्ये दागिने नाही आहेत, पैशारी दागिने गायब आहेत ऋषिकेश. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पाणी घेण्यासाठी आलेली असते माया, आणि माया म्हणत असते की चोर. तेव्हा जानकी ऋषिकेश दोघेही दागिने शोधतात पण त्यांना काही सापडत नाही. तेव्हा आता सगळेजण धावत पळत खाली येत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इतक्या मेहनतीने त्यांनी पुन्हा एकदा आता जमवलेले पैसे दागिने तो मास्कमॅन चोरून घेऊन गेलेला असतो. तेव्हा इथे चोर म्हटल्यानंतर सौमित्र, सारंग, त्याचबरोबर अवंतिका, आजी, सुमित्रा, लता सगळेजण आता धावत पळत बाहेर येतात. इथे आता नाना म्हणत असतात, अरे काय झालं काय? जानकी म्हणते, नाना अहो चोर आला होता आपल्या रूममध्ये आणि त्याने दागिनेसुद्धा चोरले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पुढील भागामध्ये आता इथे सयाजी विखे पाटील म्हणतो, पोरी अगं इथे या वेळेला काय करतोय आपण? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, डॅडा थांबा हो जरा, मला महत्त्वाची गोष्ट करायची आहे, 1 मिनटं थांबा, कुणावरती तरी आपण नजर ठेवून आहोत. तेव्हा इथे मास्कमॅन आता पळून जाताना ऐश्वर्या बघते. त्याच्या मागोमाग इथे मायासुद्धा पळत असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणते, डॅडा तुम्ही थांबा, इथेच मी आले. तेव्हा ऐश्वर्या त्यांचा पाठलाग करत आता लपून छपून बघत असते. माया इथे त्या मास्कमॅनच्या मागे चोर करत पळत असताना तिचा पाय दुंबडतो आणि ती खाली पडते. तेव्हा प्रेक्षकांनो, ती पडल्यानंतर मास्कमॅनचं लक्ष तिच्याकडे जातं आणि मास्कमॅन धावत पळत आता मायाकडे येतो. कारण तिला पडलेलं बघतो तसा मास्कमॅन येऊन तिला आता उठायला मदत करतो. तर प्रेक्षकांनो, इथे ही माया जी मास्कमॅनला पकडण्यासाठी मागे धावत असते, ती माया पडते. तर मास्कमॅन येऊन तिला उचलतो आणि पुन्हा तिथून पळून जातो आणि माया त्याच्या मागे अजिबात धावत नाही. उलट मास्कमॅन तिची मदत करतो हे बघून ऐश्वर्या ही खूपच जास्त शॉक होते. प्रत्येक गोष्टीचा खुलासा ऐश्वर्यासमोर होत असतो. म्हणजे इथे मला कळत नाही आहे ऐश्वर्या इतकी कारस्थानी आहे, पण तरीसुद्धा सगळे खुलासे मात्र तिच्यासमोर होतात. आणि जानकी ही मूर्ख बनत असते, संपूर्ण रणदिवे कुटुंब मूर्ख बनत असतं. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश काय झालं, दागिने सापडले का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, तो मास्कमॅन पळाला आणि दागिने घेऊन पळाला. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, काय दागिने घेऊन पळाला? आणि सुमित्राला आलेली असते आता चक्कर. ती चक्कर येऊन आता खाली कोसळते.
तेव्हा प्रेक्षकांनो हा धक्का म्हणजे कुणालाही न पचणारा असतो. सगळ्यांना खूप मोठा धक्का हा बसलेला असतो.